राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय। सातारा जिल्ह्याला देखील पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। घाटमाथा परिसरात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे शेतीच्या पिकांबरोबर कराड, पाटण, उंब्रज परिसरातील मातीचा विटा बनवणाऱ्या कारखान्यांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन वीट भट्टी व्यावसायिक हनुमंत शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूयात। साताऱ्यातल्या कोयनानगर परिसरामध्ये पाटण तालुक्यामध्ये साधारण 50 ते 60 वीटभट्ट्यांचं व्यवसाय आहेत आणि याच वीटभट्ट्यांचं अक्षरशः मातीमोल झालेलं पाहायला मिळतंय। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पाटण तालुक्यातील चव्हाण बंधूंची ही वीटभट्टी आहे आणि माझ्या पाठी बघू शकता की या ठिकाणी हा विटांचा फड होता। अक्षरशः त्या फडामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि याच्यामध्ये कच्च्या विटा ज्या आहेत त्या या ठिकाणी अक्षरशः त्यांची माती झालेली आहे। 70 ते 80 लाख रुपयाचं नुकसान हे इथल्या वीटभट्टी व्यावसायिकांना सहन करावं लागलं। आपल्याबरोबर काय वीटभट्टी व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। दादा, काय सांगाल? मुसळधार पाऊस कोसळतोय, अशामध्ये तुमचा हा वीटभट्टी व्यवसाय, आता मी पाहतोय की विटांचा चिखल झालेला पाहायला मिळतोय, काय वेदना पाहिल्या होत आहेत तुम्हाला? दुःख खूप होतंय, कारण का एवढं कष्ट करून उभं केलेला व्यवसाय आहे की पावसानं पूर्ण मातीमोल केलेला आहे आणि 1 महिना अगोदर पाऊस आल्यामुळं कोणताही अंदाज नसल्यामुळं लोकांना, सगळ्या भट्टी मालकांना अतिशय म्हणजे खूप त्रासदायक झालेलं आहे नुकसान। आणि आता हे जे पाऊस पडतोय ते पावसातून पुन्हा हा मातीचा मार करणं सुद्धा शक्य नाही, कारण पुन्हा मान्सून चालू होतोय आणि आता लोकांनी कर्ज एवढं काढलं आहे तिथे व्यास भरू शकत नाही लोक, अशी अवस्था आहे। सरकारकडे प्रामुख्याने तुमची काय मागणी असेल? सरकारनं आम्हाला कमीत कमी प्रत्येक भट्टीवाला 5-10 लाख रुपये तरी मदत द्यावी असं आमचं म्हणणं आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।